महायुतीमध्ये सध्या जे काही घडतंय तो निव्वळ योगायोग आहे की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा गेम करण्याची अंतर्गत तयारी। अजित पवारांच्या पश्चात ज्यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा आली त्या सुनेत्रा वहिनी सध्या एका अशा राजकीय चक्रव्यूहामध्ये अडकल्यात ज्यामधून बाहेर पडणं त्यांच्यासाठी अशक्य वाटतंय। आणि धक्कादायक बाब म्हणजेच हा ट्रॅप फक्त विरोधकांनीच नाही तर त्यांच्याच महायुतीमधील मित्रपक्ष आणि स्वतःच्याच पक्षातील काही चाणक्यांनी मिळून रचलाय का, अशी शंका घ्यायला भरपूर वाव आहे। ठाण्यामधून बडा नेता पळवला जातोय आणि दिल्लीमधून प्रफुल्ल पटेलांचे पंख छाटले जातात आणि दुसरीकडेच शरद पवार एक गुगलीत टाकतात आणि हा नेमका काय प्रकार आहे आणि सुनेत्रा पवारांची कोंडी कोण करतंय हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, वादाची सुरुवात अगदी पहिल्याच दिवसापासून झाली। सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री होताच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला केलेला एक पत्रव्यवहार वादाच्या भोवऱ्यात आला जो वहिनींना तातडीने रद्द करावा लागला। आणि याच्यानंतर खरी ठिणगी पडली ती राज्यसभा उमेदवारीवरून पार्थ पवार आणि पटेलांमध्ये। नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मोठा भूकंप झाला। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ या ज्येष्ठ नेत्यांना सुरुवातीला डावलण्यात आलं, मात्र नंतर तांत्रिक चूक म्हणून सारवासारव केली गेली। पण नवीन यादीमध्ये प्रफुल्ल पटेलांचं राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपद काढून त्यांना फक्त राज्यसभेपुरतं मर्यादित ठेवण्यात आलं आणि दुसरीकडे यामध्ये पवार कुटुंबाच्या तब्बल 6 सदस्यांना स्थान देण्यात आलं। बारामतीमध्ये जय पवारांनी सुरू केलेला जनता दरबार याच सक्रिय राजकारणाची नांदी आहे। म्हणजेच तरुण नेतृत्वाला पुढे करण्यासाठी जुन्या खोडांचे वर्चस्व मोडून काढलं जातंय। पण हाच निर्णय आता सुनेत्रा वहिनींच्या अंगाशी येतोय। आता सर्वात मोठा धक्का दिलाय महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाने। ठाण्यामधील राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि खंदे नेते आनंद परांजपे यांनी घड्याळ उतरवून थेट मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आणि हा सुनेत्रा पवारांसाठी फार मोठा अंतर्गत धक्का आहे। विधान परिषद किंवा राज्यसभेवर संधी न मिळाल्याने पक्षामध्ये जुन्या नेत्यांना डावललं जातंय ही भावना परांजपेंच्या बंडातून समोर आली आणि यामागे सूत्रधार कोण तर खासदार श्रीकांत शिंदे